गांधी तीर्थ, निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम. आजच भेट द्या. गांधी तीर्थ, जैन हिल्स, जळगाव. अधिक माहितीसाठी www.gandhifoundation.net वर विजिट करा. नमस्कार, आपण पाहत आहात अदालत टाइम्स न्यूज. जीव धोक्यात घालून सेवा, पण हक्क अद्याप अपूर्ण. कोविड कर्मचाऱ्यांचा न्यायासाठी आवाज बुलंद. जळगाव. कोविड-19 महामारीच्या काळात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता सेवा देणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांची एक हृदयस्पर्शी बैठक पद्मालय विश्रामगृह येथे उत्स्फूर्त वातावरणात पार पडली. या बैठकीत आपल्या हक्कासाठी एकजूट होऊन लढा उभारण्याचा निर्धार करण्यात आला. कोविड काळात आरोग्य यंत्रणेचा कणा बनून काम करणाऱ्या या कर्मचाऱ्यांनी अनेक संकटांचा सामना करत सेवा दिली. मात्र आजही अनेकांना स्थैर्य, न्याय आणि हक्कांपासून वंचित राहावे लागत असल्याची वेदना या बैठकीत व्यक्त करण्यात आली. या बैठकीचे आयोजन माजी कोविड कर्मचाऱ्यांच्या पुढाकाराने करण्यात आले होते. यावेळी युवराज सुरवाडे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की आपली लढाई आपल्यालाच लढावी लागणार आहे. ही एका व्यक्तीची नाही तर सर्व कोविड योद्ध्यांची लढाई आहे. गल्लीपासून दिल्लीपर्यंत आपल्या हक्काचा आवाज पोहोचवण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र यायला हवे. त्यांच्या या वक्तव्याला उपस्थित कर्मचाऱ्यांनी जोरदार प्रतिसाद दिला. निलेश बोरा यांनीही मार्गदर्शन करताना कोविड काळातील कर्मचाऱ्यांचे धाडस आणि समर्पण अधोरेखित केले. त्यांनी सांगितले की मीटिंग घेतलेली आहे. पुढचं सूत्र निलेश बोरा हे घेतील. आपल्या कोविड-19 महामारीच्या अनुषंगाने आपले माननीय श्री युवराज सुरवाडे सर यांनी आपलं शैलीतून आणि आपल्या जे कोविड काळामध्ये आपण पाठपुरावा केलेला आपल्या कर्मचाऱ्यांसंदर्भात की आपलं रक्ताचं पाणी जीवमुठीत धरून समोरचे म्हणजे घरातले नातेवाईक, रक्ताचे नातेवाईक, मुलगा सुद्धा हात लावत नाही पेशंटला, अशा स्थितीमध्ये काम केलेलं आहे. आणि आपल्याला काय, आपल्याला रक्त एकच होतं माणुसकीचं. त्या माणुसकीच्या रक्ताने आपण घरून निघाले आणि ड्युटीवर गेले, तर ड्युटीवर आल्यानंतर घरी आले तर घरचे, अन्नही आले तर देवाचे, असं घरावर तुळशी पत्र ठेवून आपण काम केलेलं आहे. ज्यावेळेस शासकीय कर्मचारी देखील तुम्ही जर रेकॉर्ड चेक केला त्यांचा रजिस्टरचा की कंत्राटी पदावरच्यांनी पदे त्या रिक्त पदावर त्यांचं नेमणूक झाली पाहिजे आणि त्यांना कायमस्वरूपी नोकरी लागली पाहिजे बा, यासाठी त्यांनी ठराव मांडावा अशी आपण विनंती केली आहे. तर त्यांनी देखील चांगला प्रतिसाद दिलेला आहे. माननीय उपमहापौर मनोज चौधरी साहेब यांनी देखील आम्हाला चांगल्या पद्धतीने सांगितलं आहे की आपण काय तुमच्या पद्धतीने काय निर्णय घेता येईल बुवा, सकारात्मक चर्चा काय करता येईल, तुम्हाला किती मदत करता येईल बुवा, कशी मदत करता येईल, काय काही शासकीय पातळीवर ते देखील घेणार आहे. आणि उपमहापौरताई दीपमालाताई काळे उपमहापौरताई यांनी देखील आम्हाला सांगितलं आहे का बाबा तुम्ही कोविडमध्ये काम केलं आहे. आणि बरेच सन्माननीय नगरसेवक जळगाव शहराचे मी सामाजिक क्षेत्रात काम करत असताना जे नगरसेवक सन्माननीय महोदय आपल्या कोविड महामारीमध्ये आम्ही बघितलंय बाबा लोकांनी काम केलंय आणि महासभेमध्ये आम्ही ठराव मांडायला आमची संमती राहील बुवा असं त्यांनी आग्रही भूमिका घेतलेली आहे. तर आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी कसं नियोजन करायचं आपण करणार आहोत. सर्वप्रथम आपण सगळ्यांचा परिचय देऊ आणि या ठिकाणी आम्ही आर्थिक स्वागत करतो. आम्ही काही राजकारणी पुढारी, आपल्याला तर माहिती आहे आपण सर्वसामान्य आहेत. कोविड कर्मचारी
2020 नंतर जी लाट आलेली होती, त्या लाटमध्ये स्वतः शासकीय कर्मचारी हे घरी बसलेले होते, हे आपणास माहिती आहे. फक्त आरोग्य विभागातले किंवा पोलीस कर्मचारी, सफाई कामगार हेच लोक फक्त कोविड च्या काळामध्ये आपली सेवा बजावलेली आहे. आणि हे बजावताना आपण आपल्या परिवाराचा सुद्धा आपण विचार केलेला नव्हता. कोणाचं लहान मुलगा असेल, छोटे छोटे लहान लहान मुलं असतील, म्हातारे आई वडील असतील, बऱ्याच समस्या होत्या आपल्या. पण पोटाचा प्रश्न मिटवण्यासाठी आपण त्या ठिकाणी सेवा बजावलेली आहे. यावेळी अनेक कर्मचाऱ्यांनी आपल्या व्यथा मांडल्या. शासकीय रुग्णालयात ठेकेदारांकडून होत असलेल्या अन्यायाबाबतही आवाज उठवण्यात आला. कर्मचारी यश कुमावत यांनी ठेकेदारांकडून प्रोव्हिडंट फंडाच्या रकमेबाबत होत असलेल्या गैरप्रकारांची माहिती देत तीव्र नाराजी व्यक्त केली. यावर योग्य ती कारवाई करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे आश्वासन निलेश बोरा यांनी दिले. बैठकीत पुढील काळात आपल्या हक्कासाठी शांततामय मार्गाने धरणे, आंदोलने आणि संघटित लढा उभारण्याची रूपरेषा आखण्यात आली. कोविड योद्ध्यांच्या या एकजुटीने उपस्थितांमध्ये नवी ऊर्जा निर्माण झाली. बैठकीला मोठ्या संख्येने कोविड कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी रमेश वानखेडे, विनोद सपकाळे, संतोष ताडे, बबन सावळे, भूषण पाटील, लक्ष्मण पाटील आदींनी विशेष परिश्रम घेतले. बैठकीला उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याबद्दल युवराज सुरवाडे यांनी सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले. याचबरोबर बातमी संपली. नमस्कार.